नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, विमानामध्ये प्रवेश करताच एअर होस्टेस तुमचं अगदी हसतमुखानं स्वागत करतात. मात्र हे स्वागत केवळ औपचारिकता किंवा उत्तम सेवेसाठी नसतं, तर त्या काही सेकंदामध्ये केबिन क्रू प्रत्येक प्रवाशाचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करत असतो. यामागचा उद्देश एकच असतो, संपूर्ण उड्डाण हे सुरक्षित ठेवणं. विमानामध्ये चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं निरीक्षण केबिन क्रू सुरक्षेच्या दृष्टीनं करतो. वरिष्ठ फ्लाईट अटेंडंट आणि ए फ्लाय गाय ट्रॅव्हलचे संस्थापक जे रॉबर्ट यांच्या मते, प्रवासी मध्यधुंद अवस्थेत आहे का, गंभीर आजारी दिसतोय का, किंवा त्याच्याकडे उड्डाणादरम्यान धोका निर्माण करू शकणारं काही सामान आहे का, याची पडताळणी याच वेळी केली जात असते. आणि म्हणूनच एअर होस्टेस फक्त तुमचं स्वागतच करत नाही, तर तुमची चाल, बोलण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरचे हावभाव यांचंही निरीक्षण करत असतात आपल्या नकळत. तर मग आता कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं जेव्हा तुम्ही एअर होस्टेसच्या समोर जाता तेव्हा पाहूयात. तर बोर्डिंगच्या दरम्यान केबिन क्रू काही महत्त्वाच्या बाबी तपासतो. प्रवासी सहज आणि सामान्यपणे चालतायत का, त्यांचा आवाज स्पष्ट आहे की अडखळतोय, त्यांच्या शरीरातून मद्याचा वास येतोय का, अनावश्यक घाम त्यांना येतोय का, प्रवासी व्यक्ती गोंधळलेली, अशक्त किंवा गंभीर आजारी वाटतेय का, त्याच्या हँड बॅगेजमध्ये संशयास्पद किंवा प्रतिबंधित वस्तू आहे का. एखाद्या प्रवाशाबाबत संशय आल्यास केबिन क्रू तात्काळ इतर सदस्यांना सतर्क करतो, जेणेकरून आवश्यक ती कारवाई वेळेमध्येच करता येऊ शकते. विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मद्यधुंद किंवा अस्वस्थ प्रवाशांमुळे उड्डाणादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यास विमानाला नियोजित मार्ग बदलून दुसऱ्या विमानतळावरती उतरावं लागू शकतं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरती परिणाम होतो आणि विमान कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसतो. आणि म्हणूनच संभाव्य अडचणी विमान उड्डाण करण्यापूर्वीच ओळखण्यावरती विमान कंपन्यांचा भर असतो. तसेच आजच्या काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आपल्या केबिन क्रूला मानवी तस्करी म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी ओळखण्याचं प्रशिक्षण देतात. एखादा प्रवासी दबावाखाली असल्याचं किंवा त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्यास कोणताही गोंधळ न घालता संबंधित अधिकाऱ्यांना गुप्तपणे माहिती दिली जाऊ शकते. केबिन क्रू केवळ संभाव्य धोकाच पाहत नाही, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करू शकणाऱ्या प्रवाशांचीही क्रूकडनं नोंद ठेवली जाते. डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, लष्करी अधिकारी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रवासी यांना गरज पडल्यास मदतीसाठी पुढे बोलावता येऊ शकतं. याच कारणामुळे एक्झिट रोमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये दरवाजा उघडून इतरांना मदत करण्याची तयारी आणि क्षमता आहे का याबाबत विचारणा केली जाते. एअर होस्टेसचं स्मित हास्य हे केवळ आदरातिथ्याचं प्रतीक नाही, त्या काही क्षणांमध्ये त्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा, आरोग्य आणि वर्तन यांचं प्राथमिक मूल्यमापन करत असतात. म्हणजेच विमानानं उड्डाण करण्यापूर्वीच प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केलेली असते. त्यामुळे पुढच्या वेळी अगदी एअर होस्टेस हसून तुमचं स्वागत करताना दिसली, तर ते फक्त वेलकम नसून तुमच्या आणि इतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे टाकलेली पहिली जागरूक नजर असते, हे समजून जा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही विमानामध्ये शिरता तेव्हा एअर होस्टेस तुमच्याकडे बारकाईनं का पाहतात आणि त्यांच्या त्या हास्यामागचं खरं कारण काय आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.